क्षेत्रातली माणसं संसार नाही, प्रपंच नाही, केलं पाहिजे. आम्ही संसार प्रपंच करून ह्या तुम्ही त्या सुखाकडे दुर्लक्ष करून पाठ करून आमच्यापेक्षा तुमच्या जवळ काहीतरी जास्त असतो पाहिजे. बापू इकडे बघा जरा. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही मानवानं एकमेकाला आम्ही तो मानव एकमेकाला न मारता उत्पादन करून कसा जगेल हे आमचं क्षेत्र आहे. ते एकत्र आणणारी शक्ती नाही. इकडे समोर सगळे आम्ही अलीकडं ग्राम याच्यामध्ये जसं बाहेर महिला कुठं भाव द्यायचा संडास बांधायची ही तर आमची संडास बंद केलं तर खायला इकडे बघा. हा समोर बघा. परमेश्वर सर्वव्यापी आहे. असू देत ना. म्हणजे ज्याला त्यांनी परमेश्वर आहे. हो आमचं गाव सगळंच आहे. सगळीकडे आम्ही हे विश्वाची मात्र आता भेद कुठला नाही. भारतीय आहे की अमेरिकन आहे संन्यासाला सर्व सार. आम्ही आमच्या मार्गानं तसं अयशस्वी झालो. सगळ्या समाज जीवनामध्ये मानवीच्या जीवनाच्या मार्गावर काही कीटक काही पक्षी पूर्वी दिसते म्हणूनच दुपारना मदत दिली
आलेले आहे की देण्याचं कार्यक्रम सुरू होत आहे. तरी आज या ठिकाणी रामकृष्ण मठ पुणे यांच्यातर्फे क्रांती सहकारी साखर कारखाना यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्या गाव छोटेच असून, सांगली जिल्ह्यातील छोटेसं गाव असून या गावाचे नाव सुद्धा फार मोठं आहे. पहिले महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दह्यारी यांच्यामुळं या गावाचं नाव महाराष्ट्रात झालेलं आहे. तर त्याचप्रमाणे आता महापुरामुळे सुद्धा आमच्या गावाचं नाव सगळीकडे पोहोचलेलं आहे. तरी आज या महापुरामुळे जो प्रसंग ओढवला आहे या प्रसंगासाठी रामकृष्ण मठ पुणे ही संस्था घालून आलेली असून या संस्थेमार्फत आपल्या गावाला पूरग्रस्तांना मदत देण्याचा कार्यक्रम चालू होत आहे. तरी या रामकृष्ण मठ पुणे यांचे स्वामी सुरेंद्रनाथजी महाराज यांचं आमच्या दहेरी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करत आहे. त्याचप्रमाणे स्वामी आत्मविकासानंद महाराज पुणे यांचंही दहेरी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. असते त्याचा एक आदर्श असतो. तर ह्या संस्थेचा आदर्श आहे आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच, म्हणजे सर्व मनुष्याचं जे एक आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितलेलं आहे की मनुष्य जीवनाचा उद्देश भगवत प्राप्ती हा असतो. तर भगवत प्राप्ती हा उद्देश त्याच्या जोडीला आपल्या सर्वांच्यातच सर्व जीवामध्ये त्या भगवंताचं ते चैतन्यच वसलेलं असतं. तेव्हा जीवाची जर आपण सेवा केली तर त्याच्यातनं ती भगवंताची सेवा होते. शिवाय आपत्तींमुळे मनुष्य त्रस्त होतो. कधी पुरामुळे, कधी दुष्काळ पडला म्हणून, कधी थंडीची लाट येते म्हणून, अशा विविध कारणांनी, कधी भूकंप होतो म्हणून. तर अशा विविध कारणांनी मनुष्य जेव्हा संत्रस्त होतो त्याला मदतीची खूप गरज असते. पण ही दया म्हणून नाही, तर हे आत्ता मी जसं सांगितलं की जीवामध्ये असलेल्या त्या चैतन्याची सेवा. तर हे सेवा कार्य देवाची सेवा म्हणून हे काम केलं जातं, देवाची पूजा म्हणून हे काम केलं. हा जो तडाखा दिलेला आहे तर तुम्ही सर्वांनीही असंच एकमेकांना तुमच्या स्वतःमध्ये दुसऱ्यामध्ये असलेलं हे जे चैतन्य त्याच्यातला देव आकाराम किसन हाँ सोडा हाँ इसाक बाबाला पोपट ज्ञानू पाटोळे भगवान ज्ञानू सुरेश मानी पवार दहावीत आहे झालं. सहदेव खाशाबा पाटोळे उत्तम शिवराम कांबळे जगन्नाथ भास्कर महादेव पाटोळे सुरेश शिवराम कांबळे बसून घ्या खाली जरा माणसं थोडीशी.
नुसते उभं राहू नका. हे पहा, इतरत्र पुराणं या ठिकाणी वस्तीस असलेल्या मंडळींना हैराण केलं. योग्य वेळेला तुम्ही आम्ही सहकार्य करून स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला. अनेकांच्या सहकार्यातून जीवितहानीला सामोरं जायची वेळ आली नाही, परंतु वित्तहानी या ठिकाणी असणाऱ्या मंडळींची खूप झाली. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासन, महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या ठिकाणच्या वित्तीय संस्था, त्याचबरोबर आता मी या ठिकाणी एक फार मोठ्या संस्थेचं नाव उल्लेख करतो, रामकृष्ण परमहंस मठ पुणे, या साधू महाराज मंडळींनी दया दाखवून म्हणा, या सर्व मंडळींना झालेल्या त्रासात आपणही सहभागी असावं, यांच्यापर्यंत मदतीचा हात आपलाही कोणत्याही स्वरूपानं का होईना पण जावा, या फार मोठ्या उद्देशानं आज आपल्या या भूमीमध्ये स्वामी सुवेदानंद महाराज, त्याचबरोबर आत्मविकासानंद महाराज, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी, या सर्व बाबींचं सुरुवातीपासून आतापर्यंत महाराजांना वगैरे कारखान्याचे संस्थापक, संचालक संस्थापक आदरणीय अरुणांना, त्यांच्या समवेत आलेले आमचे अरुण माने, रमेश माने, त्याचबरोबर इतर परिसरातून आलेली मंडळी आणि आमच्या कारखान्याचे सर्व संचालक, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य सुरेखा ताई, अन्य उपस्थित बंधूंनो, थोडक्यात या प्रवचनामध्ये मी तुम्हाला आता संबोधित केलं, स्वागत करतो. त्याचबरोबर आता या ठिकाणी ज्या ज्या मंडळींना किट्स पोच केलेले आहेत, या किटच्या बाबतीमध्ये जर सांगायचं, त्याचबरोबर या ठिकाणचे रहिवासी संभाजीराव पाटील, त्याचबरोबर हनुमंतराव बाजीराव पाटील, उठा उठा चटकन उठा हो. त्याचबरोबर बाळासाहेब बंडू पाटील, बरोबर इंद्रजित पाटील, बरोबर प्रकाश पाटील, त्याचबरोबर देतो 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 हा रामभाऊ. आता जसं आपल्याला सांगितलं गेलं, स्वामी विवेकानंदांनी त्यांचे जे गुरु भगवान श्री रामकृष्ण देव, त्यांच्या प्रेरणेने त्यांच्याकडनं शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण ग्रहण करून ही संस्था स्थापन करून आता 100 वर्ष झालेली आहेत. आणि 100 वर्षापेक्षा जास्त आता मनोबल हरवतो. तर हे मनोबल हरवणं आणि ह्याच्यातनं बरेच वेळा मनुष्य इतका खचलेला असतो की त्याला वर भरारी घेऊन परत वर उभं राहणं कठीण जात असतं. तर अशावेळी एक शक्तीची गरज असते. श्री रामकृष्ण देवांनी स्वामी विवेकानंदांना हाच उपदेश केला की जगामध्ये सगळ्यांच्या हृदयात ती शक्ती आहे, त्या शक्तीला जागरण करणं आवश्यक आहे. ते ह्या भावनेने हा मठ विविध क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात तसं सेवा कार्यही करत असतो. आणि हा सगळ्यांच्या मध्ये भगवंत आहे, त्या भगवंताची सेवा, दया नाही तर सेवा ह्या भावनेने हे कार्य होत असतं. तर आज इथे कृष्णालाही स्वच्छ ठेवायला हवं, तिचीही सेवा केली पाहिजे. हा रामकृष्ण मठ अशा विविध क्षेत्रात काम करत आलेला आहे आणि हा सेवा कार्याच्या माध्यमातून सर्वांचं कल्याण ही भावना सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचं एक महत् कार्य त्यांनी अंगीकारलेलं आहे. आज तुम्ही सर्व इथे उपस्थित आहात. तुमच्या कानावरती भगवंताची ही वाणी पोचवण्याचं कार्य, हा सुयोग मला प्राप्त झाला, ह्याचा मला आनंद होतो. आणि कठीण परिस्थिती आली तरीही खचून न जाणं, एकमेकांना सहाय्य करून परत कंबर कसून धडाडीने परत उभं राहणं आणि कर्म करत परत आपल्या जीवनात सुबत्ता आणणं,
हे फार आवश्यकता आहे. भगवंताच्या चरणी मी आपल्या सर्वांच्या कल्याणार्थ प्रार्थना करतो आणि माझी शब्द इथेच थांबवतो. पुढे समोर नाव घ्या तुम्ही. बाबू माडे, संभाजीराव पाटील, संभाजीराव पाटील, दीपक प्रकाश जाधव, कृष्ण पाटील, इकडे इकडे पाटील पाटील. नंबर सांगू काय त्यांचा? उदय हनुमंत पाटील, नानाजी बंडू पाटील, संदीप इथे इथे या पाटला मागा आहे बरोबर. नाव कोणाचं आहे? बाळू तांबळे, भरलं पाहिजे. एक जण येते उद्ध्वस्त झाले. त्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांना त्यांच्या कुटुंब उद्ध्वस्तांच्या परिस्थितीतून त्यांना उभा राहण्यासाठी आपल्या महाराजाने त्या महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा दिलेला आहे. त्याच माध्यमातून आज आपल्या गावी परमपूज्य स्वामी सुरेंद्र नंदजी महाराज, स्वामी आत्मविकास नंदजी महाराज, आपल्या क्रांती उद्योग समूहाचे युवक नेते आणि आपल्या विभागाचे आवडते नेते अरुण लाड, तसेच रमेश माने, बालाजी सिसोदिया, तसेच श्री चंद्रकांतजी माने, तसेच श्री नरेंद्र अरगट्टीकर महाराजजी देण्याचं त्याने फार मोठं काम केलेलं आहे. आज आमची जनता, महाराज दलित गरीब अशीच जनता आहे. त्यांना योग्य असा दिलासा देण्याचं आपण काम केलं, त्याबद्दल मी दुधोंडे गावच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचं परमपूज्य महाराजांचं मी धन्यवाद मानतो आणि तुम्ही आम्हाला दिलासा दिल्याबद्दल मी मनापासून प्रसन्न व्यक्त करून मी माझं श्रोते त्या नावाने हा जो संघ, त्या संघाचं रामकृष्ण पुणे मठ हे एक शाखा केंद्र, आम्ही सर्व त्या शाखा केंद्राचेच आहोत. तुम्ही सगळेही आमचेच आहात. आम्ही सगळे इथे ह्या पूरग्रस्त काळात फुल न फुलाची पाकळी हा भाव घेऊन ही भगवंताची पूजा करायला इथे आलेलो आहोत. मी इथे बघितलं समोर भवानीचं आणि शिवाचं मंदिर आहे. ते हा शिव आणि ही भवानी ही आपल्या सर्वांची आई, भगवान शंकर हे आपल्या सर्वांचे पिता आहेत. आपण त्याच्या छत्राखाली इथे सगळे राहतो आहोत. तेव्हा जीवनात कठीण प्रसंग आला की एकमेकांना मदत करायची असते आणि ही करत असताना हृदयामध्ये कार्य हे कठीण प्रसंग आला तेव्हाच फक्त सेवा कार्य करायचं असं नाही, तर आपलं दैनंदिन जीवनही ह्या सेवा कार्याच्या ह्या भावनेनी आपण केलं पाहिजे. आपलं गाव आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. इथे येत असताना मी बघितलं की गावामध्ये आपण आता म्हटलं की ही समोर फक्त मंदिरातच राहतात का, तर ते कदाचित संध्याकाळी किंवा सकाळी ह्या गावातनं फेरफटकाही मारत असतील आणि फेरफटका मारत असताना त्यांनी गावाला जर अस्वच्छ पाहिलं तर त्यांना आनंद होईल का, तर त्यांना आनंद होणार नाही, त्यांना दुःख होईल. तेव्हा आपण गाव स्वच्छ ठेवणं हेही सेवा कार्याचाच एक मोठा भाग आहे. तर आज ह्या निमित्ताने मला इथे यायला हा अवसर प्राप्त झाला आणि आपण सगळे आज एक वचन घेऊयात, एक शपथ घेऊयात की आपण आपलं
जीवन सुंदर करूयात, आपण आपलं घर स्वच्छ ठेवूयात, आपण आपलं गाव स्वच्छ ठेवूयात आणि ह्याच्यातनंही एक मोठं सेवा कार्य आपण सगळे साधूयात. आज भगवंताच्या चरणी मी आपल्या सर्वांच्या कल्याणाकरता प्रार्थना करून आता ह्या वितरणाच्या कार्याला आरंभ करूयात असं सांगतोय. किशोर सावंत, किशोर पांडुरंग सावंत. ते काय झाले नाव दोघा ठिकाणी लिहिलेलं असल्यामुळे मागं पुढं झालं. लक्ष्मण भाऊ रानमाळे. लक्ष्मणराव रानमाळे. सचिन कुठे दिली? बाबूराव आबा पवार. हो तुम्ही इकडे या बाजूला. शामराव वसंत कृष्णा पवार. तिकडे महाराष्ट्र. हा 2 आहेत 2. जरा इकडे बघा मामा, इकडे बघा जरा. हा तसं घ्या. हा चला. तुम्हाला काय ना काय बोलत जरा थांबाय काय पळून जात नाही. तिला लावून दे जरा हाती लावून कर मला. लावून दे बाळाबाई लावून दे. बाळा लावून जावा जाऊ बरं जावा एक माजी स्वातंत्र्य सेनानी तुम्ही आला तर काढायची तू काढत नाही मी म्हटलं तुमचं अलग बरं झालं फार मोठी आहे. या ठिकाणी आपण सामान्य गोर गरिबांसाठी आपण मदत केलेली या गावची जनता कधीही विसरणार नाही. या गावामध्ये हनुमान मंदिर आहे. त्या मंदिर हनुमानांचं जागृत देवस्थान आहे. या गावामध्ये मुस्लिम समाज असो सर्व कोण श्री औरंगाबाद लाड यांनी सांगितलं की आपल्या गावाला महाराज
त्यांच्या नावाने स्वामी विवेकानंदांनी हा रामकृष्ण संघ स्थापन केला आणि ह्या रामकृष्ण संघाची एक शाखा जी पुण्यात आहे त्या शाखेतर्फे आम्ही आज इथे उपस्थित आहोत. सेवा कार्य हा एक ह्या संस्थेचा महत्वाचा साधनेचा भाग आहे. सर्वांच्या जीवामध्ये शिव आहे आणि ह्या शिवाची आपल्याला सेवा करायची आहे ही भावना हा उद्देश घेऊनच आम्ही सर्व कार्य करत असतो. कठीण प्रसंग आला कधी पूर येतो कधी दुष्काळ होतो. आत्ता जसं आपल्या सरपंचांनी सांगितलं की ह्या गावात सगळे एक दिलाने एक युतीने एकोप्याने राहतात. ते ऐकून फार आनंद वाटला आणि कठीण परिस्थितीतच आपल्या मनुष्यत्वाची आणि आपल्यात असलेल्या दिव्यत्वाची प्रचिती येथे परीक्षा होते. ह्या कठीण परिस्थितीत खचून न जाता खालीचा वाटा जसा असतो कारण की पुराणी म्हणा आणि दुर्घटना झालेली असते त्यांची क्षती झालेली असते ती फार मोठी असते. पण खरं तर आपण एकत्र येऊन अशा असं होऊ नये. कमीत कमी काहीतरी आपण आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने करणं आवश्यक असतं. गाव स्वच्छ ठेवणं, गावामध्ये केर कचरा त्यांनी तो नदीत टाकून नदी तुंबते बरेच वेळा ओढा तुंबतो ते हे सगळं न होणं ह्याच्याकरता आपण सगळ्यांनी ग्रामात खेडेगावात श्रमदान करून गाव स्वच्छ ठेवलं पाहिजे. नदी नाले ओढे स्वच्छ ठेवले पाहिजे, वाहते ठेवले पाहिजे. आज आम्हाला जे शक्य आहे ते छोटंसं मदत कार्य घेऊन आम्ही इथे आलो आहोत. भगवंताच्या चरणी आपल्या सर्वांच्या मंगलाची प्रार्थना करतो. प्रकाश धोंडीराम मधने, प्रकाश धोंडीराम मधने, अशोक बाळू मधने, संपतराव काशाबा मधने, संपतराव काशाबा मधने, इथं एकाच्या मागे एक गणपती मधने, भीमराव गणपती मधने, मागो बरा इकडे इकडे तानाजी भीमराव मधने, तानाजी भीमराव मधने, राजाराम तुकाराम मधने, राजाराम तुकाराम मधने, पवन कृष्णा मधने, श्यामराव मधने, राजाराम श्यामराव मधने, सुरेश श्यामराव मधने, सुरेश कृष्णा मधने, सुरेश कृष्णा मधने, रवींद्र जगन्नाथ मधने, रवींद्र जगन्नाथ मधने, अशोक शामराव मोहिते, अशोक शामराव मोहिते, तानाजी बापू मोहिते, तानाजी बापू मोहिते, नामदेव बापू मोहिते, नामदेव बापू मोहिते, अंबिरराव यशवंत जाधव, अंबिरराव यशवंत, तानाजी गणपती झेंडे, तानाजी गणपती झेंडे, महादेव गणपती झेंडे, महादेव गणपती झेंडे, गायकवाड, सुमन जगन्नाथ गायकवाड, बजरंग गणपती झेंडे, बजरंग गणपती झेंडे, मारुती शिंदे, रामराव मारुती शिंदे,
बाळकृष्ण रघुनाथ झेंडे, बाळकृष्ण रघुनाथ झेंडे, सुदाम शामराव कुंभार, सुदाम शामराव कुंभार, पांडुरंग शामराव कुंभार, मनाजी केदारी मुलानी, अक्षर सय्यद मुलानी, लक्ष्मण तुकाराम लक्ष्मण तुकाराम नायकवडी, पाटील, विलास रामचंद्र पाटील, किसन तुकाराम नायकवडी, किसन तुकाराम नायकवडी, खंडू ज्ञानू नायकवडी, खंडू ज्ञानू नायकवडी, मोहम्मद पिरजादे, मोहम्मद पिरजादे, सलीम गनी मुजावर, सलीम गनी मुजावर, निवृत्ती पांडुरंग पाटील, निवृत्ती पांडुरंग पाटील, रघुनाथ केशव पंढरे, रघुनाथ केशव पंढरे, प्रकाश मधुकर इंगळे, प्रकाश मधुकर इंगळे, धोंडीराम केशव पंढरे, धोंडीराम केशव पंढरे, धोंडीराम केशव पंढरे, अप्पाको परशुराम तांदळे, अप्पाको परशुराम तांदळे, शंकर आकाराम शिरतोळे, शांताबाई भीमराव पाटील, शांताबाई भीमराव पाटील, विष्णू तुकाराम जाधव, विष्णू तुकाराम जाधव, पाहुणे मंडळी आलेली जरा फक्त एका बाजूला बसा इकडं. तुम्ही जरा बाहेर झाला, प्लेटनी जरा बाहेर झाला, पाठीमागे लाईन करा म्हणा, बाकीची जरा शांत बसा. आशाबी मदरशा नदा, आशाबी मदरशा नदा, सचिन बाबूराव जाधव, बाबूराव आकाराम जाधव, बाबूराव आकाराम जाधव, भगवान नागू जाधव, मधुकर केशव जाधव, मधुकर केशव जाधव, महादेव नागू जाधव, महादेव नागू जाधव, लक्ष्मण दाजी जाधव, सही करून देत ना म्हणतो, सही करून पाठवता ना, लक्ष्मण दाजी जाधव, पुढे येते पटकन. बाकीच्यांनी जरा पाठीमागे जरा गोंधळ करू नका, नाव घेतल्यानंतर घ्या. अरविंद शंकर जाधव, हा गेले, अरविंद शंकर जाधव, हा गेले, अरविंद शंकर गेले, मधुकर बाबू जाधव गेले, आले, उत्तम चंद्रू जाधव, भीमराव चंद्रू जाधव, जयसिंग चव्हाण, वासुदेव जयसिंग चव्हाण, अरुण भीमराव चव्हाण, धोंडीराम सदाशिव जाधव, धोंडीराम सदाशिव जाधव, सागर सर्जेराव जाधव, सागर सर्जेराव जाधव, माणिक केशव जाधव, महादेव पांडुर, जगन्नाथ अण्णा जाधव, शारदा महादेव जाधव, हाँ बोला की शारदा महादेव जाधव, विश्वनारायण जाधव, विश्वनारायण जाधव, हाँ बोला की हॅलो जाधव,
शहाजी तुकाराम जाधव जाधव पांडू पंडू कोण पांडू इंदुराव श्रीपाद शिवाजी महादेव जाधव शिवाजी आनंदा जाधव अंगठा देखिए कृष्णा जाधव आता विचारलं तुम्ही कसं आहे माहितीये का हे त्यांची स्वतः येऊन सर्वे केलाय महादेव जाधव पुजारी अंगठा करा तिथं पटकन केलं गेलेलं दिसलं पाहिजे ना ते कुठनं कुठनं जाऊन आली की त्यांच्या उपस्थितीत आता गावातील पूरग्रस्तांना संस्था उपयोगी वाटप होणार आहे. महाराजांचं व त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व सहकार्यांचं मला माननीय रामकृष्ण महाराज व त्यांचे सर्व सहकार्य उपस्थित राहिले व क्रांती उद्योग समूहाचे संस्थापक संचालक नेते माननीय अरुणांना कुंडल जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सदस्या माननीय सौभाग्यवती सुरेखाताई नाथ तसेच या गावचे सरपंच क्रांती सगळे नाटकाचे संचालक माननीय सावंगी भाऊ तसेच इतर मान्यवर उपस्थित राहिले त्यांचं नागराळे गावातील पूरग्रस्तांच्या वतीनं प्रथमतः मी स्वागत करतो व या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान प्रथमतः यांचं मी नागराळे गावातील सर्व पूरग्रस्तांच्या वतीनं स्वागत करतो व महापुराच्या भयानक संकटामध्ये आपल्या गावामध्ये रामकृष्ण मठ परस्पर मदत कार्यक्रम या रामकृष्ण मठाच्या वतीनं रामकृष्ण परमहंस यांच्या मठाच्या वतीनं या ठिकाणी हा आपल्या गावामध्ये पूरग्रस्तांना मदत देण्याचा कार्यक्रम होतो आहे. आपल्या सर्वांचे कारखान्याचे संस्थापक संचालक अरुणलाल यांच्या प्रयत्नाने या परिसरामध्ये पूरग्रस्तांना अतिशय मोठी दिलासा मिळालेली आहे. त्याने अनेक ठिकाणी संपर्क साधून जितकी म्हणून मदत आतापर्यंत पोहोचवतोय तेवढी पोहोचवलेली आहे. आणि संकटात एवढं भयानक आहे की वैयक्तिक पातळीवर तुम्ही कितीही दिलं तर ते अपुरं ठरतं इतकं मोठं संकट आहे. तरी सुद्धा सातत्यानं आपल्या गावामध्ये हा प्रयत्न होत आलेला आहे. रामकृष्ण परमहंस यांच्या मठाचे या ठिकाणी जे महाराज आलेले आहेत त्यामध्ये स्वामी सुविज्ञानंदजी महाराज, स्वामी आत्मविकासानंद महाराज, श्री माननीय रमेश माने साहेब, बालाजी सिसोदिया, त्यानंतर चंद्रकांत माने, नरेंद्र इरगंटीकर आणि जिल्हा परिषदेच्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर तुकारामांनी एके ठिकाणी वाक्य वापरलेलं आहे का जे का गंधले गांधले त्याची म्हणजे जो आपुले तोची देव ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. अशा
अशा तऱ्हेचं जे संत तुकारामांचं वाक्य आहे ते खरोखर यथार्थ आहे की समाजामध्ये अतिशय जे उपेक्षित आहेत किंवा खरोखर उचालणं ताणलेल्याची तहान झालं तर आज अशी परिस्थिती आहे की या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये माणसं अतिशय हवालदिल झालेले आहेत. आणि महाराज आम्हाला तुमच्या या मतीच्या बाबतीमध्ये एक अतिशय आनंद वाटला की मदत जाहीर करायची, मदत देऊन ती वाटायची ज्या त्या गावाने, त्यापेक्षा तुम्ही स्वतः या गावामध्ये फिरला आणि तुमच्या मदत देण्याची जी पद्धत आहे ती खरोखर जिल्ह्यामध्ये सर्वत्र चर्चेचा विषय आहे की प्रत्यक्ष ज्यांना खरंच झळ पोचलेली आहे अशाच लोकांपर्यंत आपली मदत केली पाहिजे. या भूमिकेनं आपण कितीही नावं सांगितली तर सरसकटची मदत देण्याची प्रथा त्याऐवजी खरोखर त्यांना अतिशय या संकटामध्ये जे पोळलेले अशाच लोकांच्या पर्यंत मदत पोहोचवण्याच्या दृष्टीनं स्वतः महाराजांचे प्रतिनिधी इथं आले, या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेतलं आणि त्यांची ज्यावेळी खात्री झाली की या कुटुंबाला आपण मदत दिली पाहिजे त्याप्रमाणे त्यांच्या या सरकारच्या निकषाप्रमाणे आपल्या गावामध्ये कदाचित यापेक्षा खूप माणसं आहेत, परंतु त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं त्यांनी आपल्याला दिलेलं आणि पाहता संबंध या भागामध्ये सगळीकडे त्यांनी ही मदत त्यांची प्रत्येक पूरग्रस्तापर्यंत क्रांती कारखान्याचे संस्थापक संचालक अरुण लाड यांनी या ठिकाणी अत्यंत संकटमय परिस्थिती सर्व पूरग्रस्तांना जेवणाची महाराज या ठिकाणी निवड झालेली आहे, त्यांच्याकडे कार्ड दिलेले तर त्यांना या ठिकाणी महाराजांच्या हस्ते अरुणांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आला याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि मी माझे सुद्धा थांबतो. माता आणि भगिनींनो, आपण आज तसं जर पाहिलं तर एका दुःखाने इथे जमा झालो. आपण जे जमलेलो आहोत त्याच्यामागे काय आहे तर येऊन गेलेला पूर, ह्या पुराने झालेली हानी त्यांनी आपण सगळे बोललेलो. आता जसं काकांनी सांगितलं की जे का गरजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. तुकाराम महाराजांनी हे सर्व कितीतरी वर्ष अगोदर सांगितलेलं आहे आणि हाच भाव श्री रामकृष्ण परमहंस जे आहेत, भगवान श्री रामकृष्ण परमहंस तेव्हा लहान होते, 18 वर्षाचं तरुण वय, दक्षिणेश्वरी रामकृष्णांच्याकडे जेव्हा नरेंद्रनाथ येत असे तेव्हा त्याच्याशी बोलताना एकदा सांगितलं त्यांनी की शिवभावे जीवसेवा केली पाहिजे, दया नाही, दया करणारा तू कोण, तुझी काय अशी क्षमता आहे, हे मानवा तुझी थोडीशी क्षमता, तुझी अशी मोठी क्षमता नाही की जी तू लोकांच्यावरती दया करायला निघाला आहेस, तर दया नाही सेवा. श्री श्री ठाकूरांनी रामकृष्णांनी नरेंद्रनाथला, त्यांच्या पूर्वाश्रमीचं नाव होतं नरेंद्रनाथ, स्वामी विवेकानंदांनी श्री रामकृष्णांचा आणि आपल्या सनातन धर्माचा जो आदर्श आहे त्याची पताका साऱ्या भारतात फिरवली. कलिंगाच्या तवस्थेची साऱ्या भारतात फिरत असताना त्यांनी साऱ्या भारतातल्या खेडेगावांचं, शहरांचं सगळ्याचं अवलोकन केलं आणि त्यावेळी त्यांनी युवकांना विशेषतः एक आव्हान केलं होतं की उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान निबोधत. आज मला ह्या स्वामीजींच्या वचनाची का आठवण होते आहे तर आजच खरं आपल्या सगळ्यांना कंबर कसून आपल्याला उभं राहायचं आहे. उत्तिष्ठत नुसतं उभं राहायचं नाही तर जागृत व्हायचं आहे आणि उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान निबोधत म्हणजे जोपर्यंत आपल्याला आपलं ध्येय गाठता येत नाही आपण हा विचार मनामध्ये घेतला पाहिजे की गावातल्या सगळ्या लोकांना आपण सुखी बघायचं आहे. त्याकरता आपल्याला खूप प्रयत्न करायचे आहेत. आपण तिथं येतच असते पण आपल्याला खचून जाणं अपेक्षित नाही, तर आपण सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत, एकमेकांना सहाय्य केले, हा दिव्यत्वाचा भाव हृदयात धारण केला पाहिजे. अशी रामकृष्ण विवेकानंदांची शिकवण होती. ह्या शिकवणीला धरूनच स्वामी विवेकानंदांनी पुढे जो रामकृष्ण संघाचे आज साऱ्या भारतात
कितीतरी शाखा आहेत. आपल्या पुण्यालाही ती एक शाखा आहे. तिथे आम्ही सर्व माध्यमातून थोडीशी सेवा करायचा हा जो अवसर आम्हाला मिळाला आहे त्याचा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आज भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो त्याच्या कृपेने खरं तर असं पूरग्रस्त किंवा अशी आपत्ती विपत्ती न येवो, पण आधीच तर त्यांनीच आपल्याला शक्ती द्यावी जेणेकरून आपण खचून न जाता धडाडीने खूप प्रयत्नपूर्वक उठून ह्या सगळ्या आपत्ती. यानंतर यानंतर माननीय बालाजी, यानंतर विनय, यानंतर हा चला हा ओके द्या चला आजी चला झालं 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 चला चला श्री मोहन मारुती चव्हाण, श्री मोहन मारुती चव्हाण, श्री रमेश भीमराव गायकवाड, श्री रमेश भीमराव गायकवाड, श्री सुरेश आनंदराव गायकवाड, श्री सुरेश आनंदराव गायकवाड, श्री व्यंकट निवृत्ती पाटील, श्री व्यंकट निवृत्ती पाटील, श्री मधुकर आनंदा पाटील, श्री मधुकर आनंदा पाटील, मधुकर आनंदा, श्रीमती बबुताई यशवंत पाटील, श्रीमती बबुताई यशवंत पाटील, श्री दोंडीराम तुकाराम गायकवाड, श्री दोंडीराम तुकाराम गायकवाड, श्री काशीनाथ भगवान पाटील, श्री विश्वनाथ भगवान पाटील, श्री विश्वनाथ भगवान पाटील, जयसिंग रामा ताळुके, जयसिंग रामा ताळुके, यशवंत रामा ताळुके, यशवंत रामा ताळुके, महादेव केशव जाधव, महादेव केशव जाधव, श्रीमती अनिता लक्ष्मण, भगवान कृष्ण शिंदे, भगवान कृष्ण शिंदे, श्रीरंग ज्ञानू जाधव, श्रीरंग ज्ञानू जाधव, अशोक निवृत्ती माने, राजेंद्र शामराव परेख, राजेंद्र शामराव परेख, सर्वांचे नेते अण्णा यांच्या मत प्रयासानं त्या मठातील साधू महाराजांना त्या पूरग्रस्ताची पाहणी करण्यासाठी अण्णांनी आमंत्रित केलं आणि या सांगली जिल्ह्यात कोयनेपासून कर्नाटकाच्या पर्यंत जो महापुराचा तडाखा बसला त्यात प्रामुख्यानं सांगली जिल्ह्याचा प्रमुख भाग आणि त्या प्रमुख भागातील आमनापूर, बुर्ली, बिलोडी पासून एवढं अनावर झालं की महाराजांनी या ठिकाणी प्रत्यक्षात पाणी केल्यानंतर आपोआपच त्यांच्या तोंडून उद्गार निघाले. धोत्राच्या पुरचुंडीत मुठभर पोहे घेऊन गेले ते आणि ते पोहे अत्यंत प्रेमानं श्रीकृष्णांना खाल्ले, आनंदित झाले. त्यानंतर अशा या रामकृष्ण मठाचे महाराज या ठिकाणी आपण काय परिस्थिती लक्षातच येत आहे
मनामध्ये झालेलं दुःख वेगवेगळ्या शब्दातून प्रगट होत आहे आणि आम्ही हा जो रामकृष्ण संघ स्वामी विवेकानंदांनी त्यांचे गुरु भगवान श्री रामकृष्ण देवजींच्या नावाने स्थापन केलेला त्याचे अनुयायी आज आपल्यापर्यंत थोडीशी मदत घेऊन आलेलो आहे. दुःखाचं समाधान होत नसतं, दुःख दूर करण्याकरता प्रयत्नच आवश्यक असतात. अर्जुनाचं जसं आता उदाहरण दिलं